एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. एकदा त्याच्या मनात आलं, महादेवाच्या मंदिराचा गाभारा दुधानं भरावा. पण हे घडेल कसं, तो चिंतेत पडला. प्रधानानं त्याला एक युक्ती सांगितली. राजानं गावात दवंडी पिटली. घरोघरी प्रत्येकाने आपल्या घरातलं सगळं दूध घेऊन उद्या सकाळी महादेवाच्या मंदिरात यायचं. घरोघरची माणसं घाबरून गेली. घरी थोडं सुद्धा दूध कोणीच ठेवलं नाही आणि सकाळी सकाळी सगळेजण घरातलं पूर्ण दूध घेऊन मंदिरात आले. गावाचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, पण गाभारा काही भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. गावात एक म्हातारी होती. तिनं सकाळी वासरांना दूध पिऊ दिलं, आपल्या मुलाबाळांना दूध दिलं, घरातल्या सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं आणि दुपारी उरलेलं थोडंसं दूध घेऊन ती मंदिरात आली. महादेवाला त्यांनी प्रार्थना केली. हे महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं, अख्ख्या गावानं सगळं दूध तुझ्या गाभाऱ्यात ओतलं तरी गाभारा काही भरला नाही. माझ्या खुळभर दुधानेही तो भरणार नाही. पण मी हे खुळभर दूध तुला मनोभावे अर्पण करते. आणि काय आश्चर्य, गाभारा दुधाने काठोकाठ भरला. राजाने म्हातारीला विचारलं, हे कसं घडलं? म्हातारी म्हणाली, राजा, तुझ्या आज्ञेनं काय झालं? मुलाबाळांचे, वासरांचे, गायीचे आत्मे तळतळले. हे देवाला कसं आवडणार? मुलावासरांना दूध पाजावं, सगळ्यांना पोट भरून खाऊ घालावं, म्हणजे देव प्रसन्न होईल. घरोघरी समाधान असेल तर देवही संतुष्ट होईल. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की आपल्या भावना आणि श्रद्धा महत्वाच्या असतात. त्यातूनच आपल्याला खरे समाधान मिळते, नाही का?